हे असे आशीर्वाद घेत 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 पुढे जाणारे आपण माणसं आहोत. आज जे काही शरद पवार सगळीकडे फिरतायत, जातीवादी पक्षाला थारा देऊ नका, यांना भगवानही चालत. छत्रपतींचं नाव घेतात आणि भगव्याची ॲलर्जी. हे कसले राष्ट्रवादी? अरे तिकडे जाऊन नाकर रगडणारी ही माणसं इकडे मोठे तोऱ्यामध्ये असतात आणि तिकडे जाऊन नाकर रगडतात. ही अशी यांचा स्वाभिमान तिकडे गहाण ठेवून येतात. काय गरजच नाही, त्याला चावी द्या, बॅटरी घाला, काय उपयोगच नाही. यांचं घड्याळच नाही, यांचं विमान सुद्धा बंद पडते. मध्यंतरी चालले होते तिसऱ्या आघाडीमध्ये. मला वाटतं मला भाषण करण्याची गरजच नाही, तुम्ही ठरवूनच आलेला आहात. पण तिसऱ्या आघाडीमध्ये चालले होते. मागे मी त्यांना म्हटलं म्हणजे असं सभेतनं, कारण नाही तर हल्ली सगळीकडे चर्चा चालू आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीची छुपी युती सुरू आहे. हे असं छुपबिप आपल्याला जमत नाही. माझ्या वडिलांनी मला ते शिकवलेलं नाही. मैत्री करायची तर बेधडक आणि वार करायचा तर समोरून करायचा, ही ठाकरे घराण्याची परंपरा आहे. आणि म्हणून मी पवारांना सांगितलं जाहीर सभेतनं की म्हटलं अहो पवार साहेब, असं वागणं बरं नाही. कधी बातमी येते शिवसेनेसोबत चाललात, कधी पटकन सोनिया गांधींच्या व्यासपीठावर, कधी तिसऱ्या आघाडीच्या व्यासपीठावरती तुमचं माईक त्या फोनवर भाषण ऐकवलं जातं, कधी नवीन पटनाईककडे तुम्ही जाता. म्हटलं असं एका वेळेला अनेकांसोबत जाऊ नका, प्रॉब्लेम होईल, पंचायत होईल. म्हटलं असं करू नका, ना घरका ना घटका अशी परिस्थिती होईल. पण तिसऱ्या आघाडीच्या सभेला हे चालले, विमानाचं खातं यांच्याकडे पण विमानाचं बटन सोनियाबाईंकडे. बटन दाबल्यावरती विमानच उडणं यांचं, विमानच बसलं तिकडे खाली, टायर पंक्चर. मग म्हणाले माझं विमान बिघडलं म्हणून मी जाऊ शकलो नाही, पण पुन्हा नक्की येईन. कशाला या थातूर मातूर गप्पा करताय? आज सुद्धा इकडे जर का काँग्रेस काय राष्ट्रवादीवाल्यांनी जर का काही केलं असतं, कर्तृत्व असतं, तर सिने तारकांना आणि ताऱ्यांना घेऊन तुमच्यासमोर मतांची भीक मागण्याची वेळ आली नसती. अरे सिने तारकांना घेऊन येत आहे, ताऱ्यांना घेऊन येत आहे. आणि हा जो माझा गोरगरीब शेतकरी आहे त्याच्या घरामध्ये वीज नाही, पाणी नाही, कर्जाखाली बुडलेला आहे. काय ते तारे याच्या घरामध्ये काय प्रकाश पाडणार? म्हणून हा पुरुषोत्तम तुम्हाला दिलेला आहे, एक स्वच्छ चारित्र्याचा पुरुषोत्तम. दारू पिता का तुम्ही? कुठलंच व्यसन नाही. बाकीच्या कोणाचं काय मला बोलायचं नाही, पण निदान आपला उमेदवार तरी दारू पित नाही. पण एक प्रश्न सातारकरांनी आता ठरवायचा आहे. सातारा जिल्हा हा छत्रपतींचा स्वाभिमानी मर्द मावळ्यांचा जिल्हा. हा जिल्हा तुम्हाला सुजलाम सुफलाम करायचा आहे का गुलाम करायचा आहे हे ठरवा पहिले. तुम्हाला खासदार कसा पाहिजे? तुमच्या समोर नतमस्तक होणारा पाहिजे तर तुम्हाला मोडून टाकणारा, तुम्हाला वाकवून टाकणारा खासदार पाहिजे हे तुम्ही ठरवा. हे तुम्हाला माहिती आहे. मग त्याला शिक्षा करणार आहात की नाही? मी काल सुद्धा कोल्हापूरमध्ये गेलो होतो. नवीन नवीन माणसं आणतायत, राजे महाराजे सगळे आणतात आणि गोरगरिबांना फसवत आहेत. आणि मी सुद्धा त्या समोरच्या उमेदवाराला सांगतोय, छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार कोणाला आहे जनता ठरवेल. पण तुम्ही सुद्धा तुमच्या त्या पगडी बिगडी घातलेले फोटो आहेत ते पहिले काढा आणि साध्या माणसारखे फोटो लावून प्रचाराला जा. आता सुद्धा मी येताना बघितलं गाडीवरती पगडी बिगडी घातलेला फोटो, हा उमेदवार. आता जो राजा आहे तो मतदार राजा माझ्या समोर बसलेला आहे. शेतकरी हा राजा आहे, सर्वसामान्य माणूस हा राजा आहे. रात्री अपरात्री जर का संकटामध्ये एक तर कोण सापडणार नाही, आपलं सरकार आल्यानंतर संकट येणारच नाही. पण जर का तुम्ही रात्री अपरात्री हाक मारली तर धावून येणारा खासदार हा तुमच्या समोर बसलेला आहे. आणि म्हणून तुम्ही ठरवायचंय की तुमचा पाण्याचा प्रश्न, पाणी चोराला धडा शिकवायचं की नाही, वीज न देणाऱ्याला धडा शिकवायचं की नाही, आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्याचे जीवन मरणाचे प्रश्न हे सोडवणारा हा खासदार तुम्हाला पाहिजे का स्वतःच्या मस्तीमध्ये राहणारा पाहिजे हे तुम्ही ठरवा आणि निर्णय घ्या. मला खात्री आहे की हा निर्णय घेतल्यानंतर फक्त एकच आणि एकच उमेदवार आहे, तो म्हणजे शिवसेना भारतीय जनता पक्षाचा पुरुषोत्तम जाधव. जय हिंद, जय महाराष्ट्र.